कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं? हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं. काय मशीन्स आहेत ते आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीये. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, पण या निवडणुकीत एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार आहे आणि ती म्हणजे पाडू मशीन. ही पाडू मशीन नेमकी आहे काय, तिचा उपयोग कशासाठी केला जाणार आहे आणि या मशीनमुळे राजकीय वर्तुळात नवा वाद का पेटलाय, जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर मुंबई महानगरपालिका प्रशासनानं निवडणुकीसाठी प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट म्हणजेच PADU पाडू मशीन वापरण्याचा निर्णय घेतलाय. हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असून EVM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या कंट्रोल युनिटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला किंवा त्याचा डिस्प्ले काम करत नसेल नीट, तर त्यातील मतांची आकडेवारी दाखवण्यासाठी आणि छापील स्वरूपात देण्यासाठी या पाडू मशीनचा उपयोग केला जाईल. BMC आयुक्त भूषण गगरानी यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे ही पाडू मशीन ही फक्त आकस्मिक परिस्थितीसाठी तयार ठेवण्यात आली आहे. जर मतमोजणीच्या वेळी EVM कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट एकमेकांशी जोडण्यात जर तांत्रिक अडचण आली तरच ही पाडू मशीन वापरली जाणार आहे. साध्या भाषेत सांगायचं, सोप्या भाषेत सांगायचं तर पाडू हे मतदान यंत्रातील डेटा वाचवणारं आणि तो कागदावर प्रिंट करणारं एक सहाय्यक साधन आहे. जर मतमोजणीच्या वेळी मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला किंवा त्यातून निकाल दिसण्यात अडचण आली तर पाडू यंत्राचा वापर केला जाणार आहे. ही मशीन थेट EVM कंट्रोल युनिट मधून मतांची आकडेवारी घेऊन ती डिस्प्ले करेल आणि आवश्यकतेनुसार त्याची प्रिंट सुद्धा देईल. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनं बंगळुरूनं 2010 मध्ये या मशीन विकसित केल्यात आणि BMCला 140 मशीनचा पुरवठा करण्यात आलाय. BMCचा हा निर्णय समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात सुद्धा एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः शिवसेना, मनसे आणि आम आदमी पार्टीनं यावर तीव्र आक्षेप घेतलाय. यावर स्वतः राज ठाकरेंनी सुद्धा सवाल उपस्थित केले आहेत. आणि हे जे काही नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती EVM ची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय. इमर्जन्सी वापरलंय. इमर्जन्सी जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीये. हे काय आहेत ती मशीन्स? म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे. हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं? यातनं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे. EVMचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्यांना सांगता की क्लिअर आहे, बरोबर की नाही, दाखवता की नाही. हे आतापर्यंतची प्रथा आहे. हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं. ह्याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे. आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं. ही कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत? विरोधकांचं म्हणणं आहे की पाडू मशीनला राज्य निवडणूक आयोगाची आवश्यक ती परवानगी नाहीये आणि तसंच EVM आणि कंट्रोल युनिटसाठी जी कठोर रँडमायझेशन आणि तपासणी प्रक्रिया असते, ज्यात राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही सहभागी असतात, तशी कोणतीही प्रक्रिया पाडू मशीनसाठी नाही आणि यामुळे या मशीनच्या पारदर्शकतेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. शेवटच्या क्षणी हे नवीन उपकरण का आणलं जात आहे असा सवाल सुद्धा विरोधकांनी उपस्थित केलाय. या आरोपांवर BMC प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय. आयुक्त भूषण गगरानी म्हणाले की पाडू मशीन ही फक्त तांत्रिक बिघाड झाल्यास मतमोजणी प्रक्रियेत कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी बॅकअप म्हणून वापरली जाणार आहे. हे उपकरण वारंवार वापरलं जाण्याची शक्यता कमी आहे, पण ते तांत्रिक अडचणींपासून संरक्षण म्हणून काम करेल. यात वोटर व्हेरिफिकेशन होतं, ट्रान्सपरन्सी आहे, पण ही मशीन निवडणुकीचा खर्च वाढवते. हिची नियमित देखभालीची सुद्धा आवश्यक असते. छपाईच्या समस्यांमुळे मतदान उशीर सुद्धा होऊ शकतो आणि याशिवाय यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. खरं तर लोकशाहीमध्ये निवडणुका या अत्यंत पारदर्शक आणि विश्वासार्ह असणं आवश्यक असतं. प्रत्येक मतदान यंत्रावर आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेवर नागरिकांचा पूर्ण विश्वास असणं महत्वाचं आहे. पाडू मशीन सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना प्रशासनानं राजकीय पक्षांचे आणि नागरिकांचे सगळे संशय दूर करणं आवश्यक आहे, जेणेकरून निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता कायम राहील आणि त्या
त्यामुळंच मतदानाच्या आदल्याच दिवशी जर प्रशासन नव्या मशीनविषयी सांगत असेल तर विरोधक आणि सजग मतदार हे आक्षेप घेणं साहजिकच आहे आणि यासाठी राजकीय पक्षांना सुद्धा विश्वासात घेणं गरजेचं आहे. स्वाभाविक आहे, पालिकेच्या या निर्णयामुळे विरोधी प्रतिक्रिया समोर येत आहेत. या पाडू मशीन बद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतंय? निवडणुकांमध्ये या मशीनचा वापर केला जायला हवा? अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं योग्य आणि तेही एक दिवस आधी सांगून कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.